सो ही आहे इंडियावेक्स. तर बऱ्याच लोकांना डाऊट्स असतो की इंडियावेक्स म्हणजे काय असतं, नक्की कसं वर्क करतं किंवा मार्केट त्यावरती कसं रिॲक्ट करतं. तर आज बघूयात की इंडियावेक्स म्हणजे नक्की काय असतं, किंवा इंडियावेक्स कधी वाढते कधी कमी होते, किती विक्स बेस्ट असते ट्रेडिंगसाठी, किंवा मी पर्सनली कसा वापरतो इंडियाविक्स, आणि बायर्स आणि सेलर्स कसं काम करतात विक्सनुसार. तर ते बघूया. तर हा आहे इंडिया विक्सचा चार्ट. तुम्ही इथे बघू शकता, किंवा जर तुम्ही गुगलवरती जरी सर्च केलात की इंडिया विक्स, तरी तुम्हाला इथे दिसून जाईल की इंडिया विक्सचा चार्ट. तर हा आहे ट्रेडिंग व्यू वरचा चार्ट. तर बघूयात. तर इंडिया विक्स म्हणजे नक्की काय. तर इंडिया विक्स म्हणजे इंडिया विक्स म्हणजे फिअर इंडेक्स तुम्ही बोलू शकता, की मार्केटमध्ये जसा फिअर वाढतो त्यानुसार इंडिया विक्स मध्ये तुम्ही मुवमेंट पाहायला मिळते आपल्याला. तर तुम्ही फिअर एक इंडिकेटर, ॲज अ इंडिकेटर म्हणून तुम्ही इंडिया विक्सला ट्रीट करू शकता. तर असं असतो. तर इथे तुम्ही बघू शकता की जसं मार्केटमध्ये फिअर वगैरे वाढत असतो, तेव्हा इथे इंडेक्स वगैरे वाढतो. आपण ते डिटेलमध्ये बघूयात की कसं काय असतं. तर इंडिया विक्स वाढते कधी. तर इथे तुम्ही बघू शकता, आत्ताच रिसेंटली ग्लोबल क्रायसिस वगैरे सगळं चालू होतं, न्यूज वगैरे होत्या. नॉर्मली इंडिया विक्स आपला इथे 11च्या आसपास होता, आणि जशी मार्केटमध्ये न्यूज वगैरे यायची चालू झाल्या, तर तुम्ही बघू शकता इथे जो टॉप पर्यंत जो इंडिया विक्स पोहोचला तो 23 पर्यंत होता. म्हणजे मार्केटमध्ये असं काही जर फिअरवाला जर न्यूज वगैरे येत असतील, तर तुम्ही बघू शकता की इंडिया विक्स मध्ये तुम्ही एक राईज बघायला मिळतो. त्यानंतर न्यूज येऊन गेले की तो जी आपली विक्स आहे ती परत कूल व्हायला सुरुवात होते, आणि जिथे नॉर्मल पोझिशनला असते तिथे एक 10-15च्या आसपास परत इंडिया विक्स येऊन जाते. तर बेस्ट इंडिया विक्स किती असते ट्रेडिंगसाठी. तर बेस्ट असते 10 ते 15च्या मध्ये. जी विक्स असते ती ट्रेडिंगसाठी बेस्ट असते. 10 ते 15 मध्ये तुम्हाला जास्त मार्केटमध्ये स्पाइक्स वगैरे काही बघायला मिळत नाही. ज्यावेळेस 15च्या वरती इंडिया विक्स निघून जाते, तर त्यावेळेस बघू शकता की म्हणजे खूप स्पाइक येतात. इवन तुम्ही ट्रेड जरी घेतला असेल तर तुमचा प्रीमियम मध्ये एसएल हिट होतो, पण चार्ट वरती तो हिट झालेला नसतो बिकॉज ऑफ इंडिया विक्स. बिकॉज इथे खूप व्हॉलॅटिलिटी असते, आणि जशी इंडिया विक्स मध्ये व्हॉलॅटिलिटी असते त्याच्यामुळे प्रीमियम्स वाढतात, प्रीमियम्स मधले मुवमेंट्स वाढते. त्याच्यामुळे एसएल हिट व्हायचे सुद्धा खूप चान्सेस असतात वाढल्यानंतर. तर मी पर्सनली इंडिया विक्स कशी वापरतो. तर मी डेली बेसिसला वगैरे इंडिया विक्स वापरत नाही. फक्त ज्यावेळेस मी ट्रेड घ्यायला जातो मॉर्निंगला, तर फक्त मी 5 मिनिटच्या कॅन्डलवरती येऊन इथे जस्ट एक नजर टाकतो की इंडिया विक्स सध्या कोणत्या पोझिशनला आहे. फॉल वगैरे तर आलेला नाही आहे किंवा असं पर्सनली. यापेक्षा जास्त मी ऑप्शन बाईंग मध्ये तरी इंडिया विक्स जास्त वापरत नाही. जस्ट एक नजर टाकायची की काय कंडिशन चालू आहे. सो मी मी तरी एवढाच वापरतो. आता बायर्स आणि सेलर्स बघूयात की इंडिया विक्सचा वापर कसा करतात. तर बायर्ससाठी कोणती इंडिया विक्स जवळजवळ चालून जाते, पण 10 ते 15 ही बेस्ट असतेच मुळात. त्याच्यावरती गेले तर व्हॉलॅटिलिटी असते, त्याच्यामुळे एसएल वगैरे हिट होतातच. पण सेलर्स बघूया, सेलर्स कसा यूज करतात इंडिया विक्सचा. मुळात जेव्हा 10-15च्या वरती इंडिया विक्स जाते, त्यावेळेस जे ट्रेडर्स नॉन डायरेक्शन वगैरे ट्रेडिंग करतात, मुळात त्यांनी डिप्लॉय करायचेच नसतात पोझिशन. बिकॉज सेलिंग मध्ये, बाईंग मध्ये तर ठीक आहे, तुम्ही नॉर्मली बाय केलं, मार्केट वरती गेलं, तुम्हाला प्रॉफिट वगैरे ते चालू असतं. पण ज्यावेळेस सेलर्सचं कसं असतं, ज्यावेळेस प्रीमियम कमी होतात त्यावेळेस त्यांना प्रॉफिट असतो. सपोज नॉन डायरेक्शनला, सपोज इथे एखाद्याने ऑप्शन सेल केला असेल, इथे सेल केला असेल, आणि वीक जास्तमुळे मार्केट फास्ट मुवमेंट करतं, आणि जेव्हा मार्केट इथे जायला सुरुवात होते तेव्हा प्रीमियम्स वाढतात, त्याच्यामुळे ऑप्शन सेलर्सला इथे लॉस द्यायला सुरुवात करतात, आणि वीक जास्त असल्यामुळे ही जी मुवमेंट आहे ती खूप फास्ट असते. जो ऑप्शन बाईंग करत असतील त्यांना काही एवढासा काही खास असा फरक पडत नसतो ऑप्शन बाईंग मध्ये. तर इंडिया विक्स वाढते कधी, किंवा आपण बघूयात ते कसं असतं. तर आपण हे मागचे सिनॅरिओज बघूया की कसं काय झालं होतं. हा हा जो सीन आहे तो होता आपला आता रिसेंटचा, मार्केटमध्ये जेव्हा क्रायसिस वगैरेचे जेव्हा न्यूज होते त्यावेळी. त्याच्यानंतर बघू शकता इथे तुम्ही न्यूज येऊन गेला, त्याच्यानंतर इंडिया विक्स
परत होती त्याच कंडिशनला आलेली. हा जो सीन आहे तो आपला इलेक्शनचा होता 24चा. त्याच्या अगोदर ती वीक्स बघू शकता तुम्ही की एक 10च्या आसपास चालू होती. त्याच्यानंतर जसा न्यूजचा वगैरे टाइम आला तशी ही वीक्स इथे बघू शकता वाढत होते आणि ती न्यूज गेली होती जवळजवळ 30च्या आसपास. जसा न्यूज येऊन गेली त्याच्यानंतर बघू शकता परत वीक्स मध्ये कूलडाऊन पाहायला मिळाला होता. ही 24ची होती. त्याच्या अगोदर जर तुम्ही बघू शकलात तर हा जो फेज आहे मी मार्क केलाय तो हा फेज आहे 2023चा. याच्यामध्ये ट्रेडिंग थोडं करायला खूप हार्ड जात होतं बिकॉज वीक्स होती 10च्या आसपास. खूप पैसे लिट व्हायचे त्यावेळेस बिकॉज मार्केटमध्ये मुवमेंटच नसायचा. एक 100 किंवा 150 पॉईंटच्या आतमध्येच बँक निफ्टी दिवसभर अडकून जायची. हा 23चा आहे. मागच्या वर्षी मार्च ते डिसेंबर पर्यंतची हा जो आहे मार्क तो डिसेंबर पर्यंतचा आहे. त्याच्या अगोदर जर तुम्ही बघितलं तर इंडिया विक्स मध्ये हा आपला कोविडचा टाइम आहे. त्यावेळेस जर तुम्ही बघू शकता इंडिया विक्सची पोहोचली होती जवळजवळ पोहोचली होती 86च्या आसपास. त्याच्यानंतर हळूहळू ही परत नॉर्मल व्हायला सुरुवात झाली होती. सो आपल्यासाठी ऑप्शन बायर्ससाठी जर बेस्ट असेल तर ते असते 10 ते 15 मध्ये. त्याच्या वरती गेलं तर तुम्ही थोडा वेळ ट्रेडिंग थांबवलीत किंवा थोडं लॉट साईज वगैरे कमी करून ट्रेड केला तरी चालू शकतं. सो यापेक्षा तर जास्त इंडिया विक्सचा आपल्याला प्रॅक्टिकल तर यूज काहीच नसतो. मी तर एवढाच यूज करतो की फक्त एक जस्ट नजर वगैरे टाकायची. त्यानंतर जर क्रॅश वगैरे आला असेल तर तो दिवस नॉर्मली मी अवॉइड करतो. तो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.